बरोबर. 9 ग्रहवेग, 9 अनुदिश, 5 अणुत्तर. ठीक आहे. आता त्यानंतर आपण काय बघितलेली, ही 16 स्वर्गातली सगळी विमानं बघितली. एकूण विमानं किती आहेत सांगितलं होतं? 84 लाख. बरोबर आहे ना. हां. आता ह्यामध्ये एक फक्त असा प्रश्न विचारायचा होता, काय आहे ह्या 16 स्वर्गामध्ये इंद्र किती आहेत? 12. किती आहेत? 12. कुठं कुठे इंद्र नाही आहेत? आता फक्त प्रश्न काय विचारला समजला का? कुठं इंद्र नाही. ओळीने जावा की, ओळीने जावा की, ओळीने जावा. 6वा ब्रह्मोत्तरमध्ये इंद्र नाही. पुढं कापिष्टमध्ये नाही. पुढं शुक्रमध्ये नाही आणि शतारमध्ये नाही. आता इथं बघून सोपं आहे, पण आता हे न बघता सुद्धा लक्षात ठेवा. कळलं ना? एवढंच 4 आहे ना. 16 स्वर्गामध्ये 12 इंद्र जे आहेत है ना, ते घटवलेत ना इथं आपण. कळलं का नाही? ब्रह्मोत्तर नाही, कापिष्ट नाही, शुक्र नाही आणि शतार नाही. 16 स्वर्गातले हे 4 कमी झाले. हे किती झाले? अशा प्रकारे 12. समजलं ना? रिव्हिजन ठेवा. मी पाठवतो, अजून अभ्यास केला मग तुमचं पक्कं होईल, मग पुढे एक्झाम घेऊ. ठीक आहे. आता काय होतं? हां, आता मला ते खरंच ह्याचं घ्यायचं होतं, पण ते आणलंच नाही. देवीचं दाखवायचं होतं. ठीक आहे, उद्या दाखवतो. आता हे बघूया. देवांचे काय सांगितले? मुकुट चिन्ह आहे ना. आता हे सगळे देव आहेत का नाही, त्यांच्या मुकुटावर काय असतात? चिन्ह असतात. त्यांच्या मुकुटावर पण असतात, त्यांच्या ध्वजावर असतात, त्यांच्या बाकीच्या इथं सगळीकडं हे चिन्ह असतात. कुठले कुठले चिन्ह आहेत ते बघा. सौधर्माचं जे आहे ते सांगितलं काय आहे? हा ना. गेंडा वाटतं का तुम्हाला? नाही नाही, गेंडा नाही आहे तो, हे आहे सुवर आहे का नाही. सौधर्म जे आहेत ना, त्यांच्या मुकुटाचं जे चिन्ह आहे ते सांगितलं ते. हां, मी डुक्कर. त्यानंतर पुढं सांगितलं काय? आयशांचं काय सांगितलं? हरिण. पुढं सनतकुमारचं हां ना म्हैस. म्हैस नाही, हां म्हैस, म्हैसच आहे. हां बरोबर आहे, म्हैसच आहे. माहेंद्र हां मासा. त्यानंतर ब्रह्मस्वर्गातल्यांचं कासव, ब्रह्मोत्तरवाल्यांचं बेडूक. त्यानंतर लांतोवाल्यांचा घोडा, कापिष्टवाल्यांचा हत्ती, शुक्रवाल्यांचा काय सांगितला? चंद्र, महाशुक्रचा सर्प, शतारवाल्यांचा गेंडा. आला ना गेंडा इथं. सहस्त्रारवाल्यांचं काय सांगितला? बकरा आहे ना. त्यानंतर आणत प्राणत दोन्ही स्वर्गांचा बैल, गाय नाही बैल. ठीक आहे ना. आणि त्यानंतर पुढं सांगितलं आरणच्युतवाल्यांचा वृक्ष का कल्पवृक्ष काय तर असेल. ठीक आहे ना. अशा प्रकारे काय सांगितलेलं आहे? ह्या जे 16 स्वर्गातले जे देव आहेत त्यांच्या मुकुटामध्ये काय आहेत? हे चिन्ह आहेत. फक्त मुकुटामध्येच नाही तर अजून मग तुम्हाला सांगितलं ना ध्वजा वगैरे. मग त्याच्यावरनं ओळखलं जातं की हा कुठल्या स्वर्गातला आहे. कळलं का नाही? कॅटेगरीवरनं आहे ना. बाकी हे सगळे तर दिसायला सुंदरच असतात. इथं आपलं जस्ट तुम्हाला एक चित्र दाखवायचं म्हणून दाखवलेलं. बाकी मुकुटामध्ये जे त्यांचं चिन्ह असतं ते दिसायला कसं असतंय? सुंदरच असतं आहे ना. कारण ते सगळे हे आहेत ना, हे सगळ्या देवांचं सांगितलं मुकुटांचं चिन्ह. आता पुढं बघूया. हे तर सोपं आहे. पुढं स्वर्गातल्या देवांची विक्रिया करण्याची शक्ती आणि अवधी ज्ञानानं जाणण्याची शक्ती, ह्या 2 गोष्टी कॉमन आहेत. काय सांगितलं? विक्रिया करतात का नाही? स्वर्गातले देव कुठलं शरीर आहे त्यांना? वैक्रियक शरीर. वैक्रियक शरीरमुळं काय करतायत? विक्रिया करू शकतात. समजलं का? मग ते कुठंपर्यंत काय काय करू शकतात हे सांगतात बघा. तर आता इथं सांगितलं काय आहे? सौधर्म ऐशान स्वर्गातले जे आहेत ते सांगितलं पहिल्या नरकापर्यंत काय करू शकतात? विक्रियेनं जाऊ शकतात. जात नाहीत. कॅपॅसिटी सांगायला आली. कळलं? शक्ती समजलं का नाही? आणि अवधी ज्ञानानं कुठंपर्यंत जाणू शकतात सांगितलं? पहिल्या नरकापर्यंत जाणू शकतात. स्वर्गामध्ये बसून सुद्धा कुठल्या सौधर्म ऐशान स्वर्गात समजा ते बसलेत आणि तिथं बसून अवधी ज्ञानानं काय सांगितलं? खाली कुठंपर्यंत जाणू शकतात सांगितलं? पहिल्या नरकापर्यंत. समजलं का नाही? अवधी ज्ञानानं खालीपर्यंत तेवढं जाणू शकतात. कॅपॅसिटी समजली का नाही? पुढं सनतकुमार महेंद्र हे जे आहेत ते
दुसऱ्या नरकापर्यंत जाणू शकतात है ना. त्यानंतर पुढं ब्रह्मोत्तर लांबतो का पिष्टवाले तिसऱ्या, पुढं शुक्र महाशुक्र शतार सहस्रारवाले चौथ्या. दिसतंय ना, दिसतंय का, है ना. दिसत नसेल तर मग सांगा, मग असं झूम करता येतं आहे. कळलं का, दिसतंय का विद्या की. हां, मला नंतर सांगितलं कळलं की दिसत नाही वगैरे, मग सांगत जावा तसं, मग आम्हाला काही कळत नाही. आणि पुढच्या वाल्यांना दिसतंय आरामात, मग मागं जर दिसलं नाही तर सांगा, असं झूम करताय. शुक्र महाशुक्र शतार सहस्रारवाले कुठल्या सांगितलं, चौथ्या. त्यानंतर पुढं अनंत प्राणात आरणोच्युतवाले पाचव्या, नवग्रहवेगवाले सहाव्या, नवदेश पाचनोत्तरवाले सातही नरका, सातव्या नरकापर्यंत काय करू शकतायत. हां, विक्रियेच्या जात नाही, तुम्ही काळजी करू नका, कोणच जात नाही है ना. जाणारे फक्त कोण आहे तिथं, असुर कुमारवालेच आहेत है ना. कळलं का नाही, बा काय संबंधच नाही ना त्यांचा. मध्य लोकात येत नाही तर खाली अधोलोकाची कशाला जातील. कळलं का नाही है ना. पण शक्ती विक्रियेची काय सांगितली, शक्ती ती महत्त्वाची आहे ना. शेवटी कॅपॅसिटी किती आहे है ना. तसं पाहिलं असताना जो सौधर्म इंद्र असतो का नाही, शास्त्रात ते पण आलेलं की सौधर्म इंद्र जो आहे त्याच्या अंगामध्ये शक्ती किती आहे, त्याच्या शरीरामध्ये किती शक्ती आहे. तर एक जम्बूद्वीप, जम्बूद्वीप किती मोठा माहिती आहे का नाही. एक जम्बूद्वीप असा बोटानं पलटू करू शकतो, समजलं का नाही. तुम्ही जसा एखादा कागद कसा एका बोटानं पलटू करू शकता का नाही, एका बोटानं पलटू शकतो, तसा एका बोटानं काय करू शकतोय, असा पालटू शकतो. एवढी त्याच्यामध्ये किती आहे, शक्ती आहे. कुणामध्ये, इंद्र इंद्र इंद्र, देव नाही लावायचा बरं का, सौधर्म इंद्र. एवढी काय सांगितली आहे, शक्ती. मग ते करतंय का, कशाला करतंय, ते कधीच करत नाही. कळलं का, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. म्हणजे सांगायचा अभिप्राय, अर्थात त्या शक्तीसुद्धा त्यांनाच प्राप्त होऊ शकतात जे असं कधी करणार नाहीत. समजलं काय म्हणतो तुम्हाला, हां ना. म्हणजे असं हे आहे, म्हणजे शक्ती असून सुद्धा त्याची व्यक्तता कधी होणार नाही. आणि ज्या असं करण्यासारखे आहेत त्यांना ते प्राप्तच होत नाही. कळलं, ज्यांच्यामध्ये अशा प्रकारचं काय आहेत, कशाय आहेत, त्यांना ते प्राप्तच होत नाही, होतच नाही. मग ते कुठलंही, हे फक्त शारीरिक नाही, इथं मनुष्य असून सुद्धा है ना. अवधिज्ञान मनपरिज्ञान कोणाला होऊ शकतंय, हा. मग त्या साधूंना, सगळ्या पण नाही, भावलिंगीच, पण सगळ्या भावलिंगींना सुद्धा होत नाही. ठराविकच का होऊ शकतं, कारण त्याचा ते कधीच मिसयूज करणार नाहीत. आणि असे कोण आहेत की जे मिसयूज करू शकतात, त्यांना ते प्राप्तच होत नाही. कारण तेवढी विशुद्धता परिणामांची झाल्यानंतरच त्या वृद्धी किंवा त्या शक्ती वगैरे प्राप्त होत. तेवढी परिणामामध्ये काय आहे, विशुद्धता आहे, स्थिरता आहे. आणि ज्यांच्या परिणामामध्ये तेवढं नाही आहे, जे असलं काय करू शकते, त्यानं ते होतच नाही, प्राप्तच होत नाही. पुढं बोला, कळलं का नाही. ते सांगतो ते ॲक्च्युली इथं नाही आहे, पण असं सांगतो ते प्रकरण पण सांगतो. तर अशा प्रकारे आता काय सांगितलं आपण, कुठले कुठले काय सांगितलं, कुठंपर्यंत काय करू शकतात. हे आता हे खाली किती जाणू शकतात किंवा खाली किती जाऊ शकतात हे सांगितलं. कळालं का नाही. आता त्यानंतर मग पुढं सांगितलं काय, हे वर कितीपर्यंत करू शकतात, वर आहे ना. तर ते सांगितलं 16 स्वर्ग 9 ग्रहवेकाचे जे देवांचं अवधी क्षेत्र, वर आपल्या आपल्या विमानाच्या ध्वजदंडापर्यंत आणि खाली आपापल्या नरकाच्या पृथ्वीपर्यंत. वर कितीपर्यंत, आपल्या आपल्या विमानाचा जे ध्वजदंड आहे का नाही, तेवढ्यापर्यंतच ते जाणं अथवा जाणणं अवधिज्ञानानं, त्याच्यावरचं नाही. बघा काय होतं आहे, नीट समजून घ्या वरचं, कारण ही तर सगळी गंमत आहे. पुढे जाऊन तुम्हाला नंतर कळेल की ह्यांच्यामध्ये कशी भांडणं असतात देवामध्ये, आहे का नाही. आता अगोदर फक्त एवढं लक्षात घ्या, समजलं का. हे फक्त समजून घ्या, काय हे काय करू शकतायत, 16 स्वर्ग आणि 9 ग्रहवेक आहे ना. हे वाले जे देव आहेत आहे ना, ते वर कुठंपर्यंत,
आपल्या आपल्या ध्वजदंडापर्यंत. खाली कुठंपर्यंत? त्यांचे त्यांचे नरक सांगितले त्यापर्यंत. आलं लक्षात? हां. पुढं 9 अणुदिशातले जे देव आपल्या आपल्या विमानाच्या काय शिखर से नीचे जहाँ तक बाह्य तनुवात वाले है वहाँ तक देखते है. 9 अणुदिश वाले तर किती आलेत? एकदम वर आलेत ना, है ना. ते जे देव आपापल्या विमानाच्या शिखर से, आपल्या आपल्या विमानाच्या शिखरापासून खाली कुठंपर्यंत, है ना, बाह्य तनुवात वाले. नुसतं 7 नरक नाही, 7 नरकाच्या खाली पण काय आहे? अजून एक राजू आहे. त्या 7 नरकाच्या खाली, 7व्या नरकाच्या खाली एक राजू आहे ना अजून. त्या एक राजूच्या पण खाली बॉटमला काय आहे? 3 वातवलय आहेत. तसे वातवलय मध्ये मध्ये पण आहेत, त्याची चर्चा नाही चालली आता. पण जे बॉटमचे आहेत ना, बॉटमचे जे 3 वातवलय त्यातला काय हे सांगितलं? घनोदधी, घनवात आणि मग तनुवातवलय. आपण वातवलयाचं प्रकरण बघितलं नाही, बघू नंतर. तर ते जे खालचा तनुवातवलय आहे का नाही, पॉईंट समजला? त्या तनुवातवलयापर्यंत ते काय सांगितलेलं आहे? खाली जाणू शकतात अवधी ज्ञानानं. कळलं नाही? म्हणजे तिथल्या खाली तिथला जो कोणी एकेंद्रिय जीव असेल, एकेंद्रिय तनुवातवलयातलं वगैरे, तिथं कोण आहे? सगळे केंद्रिय आहेत ना. मग त्यांचं अवधी ज्ञानानं काय जाणायचं असेल त्या जीवाचं, तर तिथंपर्यंत ते जाणू शकतं. कळलं का नाही? अर्थात कुछ कम 14 राजू लंबी, 1 राजू चौड़ी, ऐसी सर्व लोकनाड़ी को देखते हैं. आणि 5 अनुत्तर के देव संपूर्ण लोकनाड़ी को देखते. 5 अनुत्तरमधले जे आहेत ते आता ह्यांना कुछ कम होतं. कळलं का? पण 5 अनुत्तर वाऱ्यांना कुछ भी कम नाही. पूर्ण 3 लोकातल्या अगदी काय सांगितलं? तनुवातवलयातल्या शेवटच्या बॉर्डरपर्यंत जे केंद्रीय जीव असतील, कळलं का नाही, तर त्यांच्याबद्दलचं सुद्धा अवधी ज्ञानाने जाणू शकतात. एवढी त्यांच्या अवधी ज्ञानामध्ये काय आहे? कॅपॅसिटी. पण ते जाणत बसत नाही. मी सांगितलं ना, त्यांच्या काय चाललेले आहेत? तत्वचर्चा झाली. ते परामध्ये जे भानगडीत पडतंय का नाही, त्याच्या ज्ञानाची, त्याच्या ह्याची शक्ती वृद्धी होत नसते. हा रूलच आहे. बघा तुम्ही, है ना, त्याचा विकासच होत नाही, है ना. ज्याचा फोकस पराकडे आहे त्याचा विकास होत नाही. संसारात पण होत नाही. बघा तुम्ही, आहे का नाही? संसारामध्ये सुद्धा जर बघितला एखादा कोण आहे, तो कोण तुम्हाला काहीतरी त्रास देत आहे, तर जो त्रास देतो आहे त्याचा फोकस कुणाकडे आहे? हां, पराग. मग त्याचा विकास होत नाही. आणि जो ज्याचा त्रास होतोय तो तिकडे लक्ष देत नसेल आणि आपलं आपलं बघत असेल, तर त्याचा काय होत आहे? विकास होतोय. संसारामध्ये पण असं सगळं बघितलं आहे का नाही तुम्ही? काय आहे ना, असं आहे. मग सांगायचा अभिप्राय ही सगळं काय आहे? असं गणित आहे. त्यामुळं दुसऱ्याच्या भानगडीत जे पडले ते आपला विकास थांबून बसले. आणि जे फक्त काय आहे, ज्यांचा भले संसारिक जरी असला पण ज्यांचा फोकस कोणाकडे आहे? स्वतःकडेच आहे, का नाही त्यांचं. म्हणून ते एक हे आहे काय बरं, तरी आपले मुलाखत देताना सांगितलं होतं की त्याचे कितीतरी असे विरोधक होते किंवा असं त्रास देणारे होते, पण मला मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. का? तर जर म्हणलं मी तिकडं लक्ष दिलं ना, तर माझं जे प्रॅक्टिस करायची आहे का नाही, आहे ना, तिकडं मी कधी लक्ष देऊ? तिकडं बघत बसलो असतो तर माझा फोकस कुठनं हल्ला? हां, माझं जे ध्येय होतं तिथून काय झालं? माझा फोकस हल्ला. आणि मी त्यांचं लक्ष देत बसलो तर माझं काय होणार? ऑटोमॅटिक नुकसान. ती गोष्ट ना बेडकाची, माहिती आहे ना सगळ्यांना? बेडकाची गोष्ट माहिती का नाही? बरं, 2 मिनटात सांगतो. 2 मिनटात. छोट्या सगळ्या बेडकांची शर्यत लागलेली असती. बेडकाचा राजा कोण होणार? मग सगळे बेडकं वर चढत असतात आणि चढत असताना एकच बेडूक काय होतं आहे, फक्त पडत नाही, बाकी सगळे पडतात. का पडतात बाकीचे सगळे? कारण खालनं सगळे ओरडत असतात. पाय ओढत नाही, ओरडतात. तो ती पडला, तो ती पडला, चढू शकत नाही, चढू शकत नाही. पण एक बेडूक तेवढा चढला का ते बहिरं असते.
ती गोष्ट सांगितली की तुम्हाला. फोकस हे कशासाठी सांगायला लागलो आहे, तुमचा फोकस हल्ला की काय झाला, संपलं. मग नाही, मग विकास संपला आहे का नाही. मग हे इथं पण तसंच आहे. हे करू शकतात पण करत का नाहीत, कारण त्यांचा फोकस वेगळीकडे आहे ना, आत्म्याचा विकास करण्याकडे आहे ना, दुसऱ्याचं चांगलं वाईट करण्यामध्ये बिलकुल नाही. आलं लक्षात असं. मग आता हे इथंपर्यंत सगळं झालं. आता तुमचा जो प्रश्न होता सीताचा, हा ना, तर शास्त्रामध्ये काय आलेलं आहे की सीतेचा जो जीव आहे तो 16व्या स्वर्गात आहे. बरोबर का नाही, असं झालं का नाही. आणि रावण कुठं आहे, 3रे. आणि लक्ष्मण दोघं 3ऱ्यात नाही आहेत, एक कुठं तर खाली आहे, 3रे काय 4 काहीतरी आहे. तर तिथंपर्यंत ते जाणं अशक्य आहे. एक तर ते जातच नाही सांगितलं, पण दुसरी गोष्ट धवलादी ग्रंथामध्ये वाचलं तर 16व्या स्वर्गातले वगैरे जे देव आहेत ना, त्यांचं स्पर्शन काय सांगितलेलं आहे. स्पर्शन समजते का तुम्हाला, क्षेत्र स्पर्शन, सत्संख्या क्षेत्र स्पर्शन कालांतर भावाल्प, त्यातलं स्पर्शन. स्पर्शन म्हणजे काय, तिन्ही काळामध्ये कोणी कधीही गेला असेल तर ते स्पर्शन. मग तेवढं स्पर्शन खाली नाहीच आहे. हां, मग ते 12व्या स्वर्गातल्या सुद्धा स्पर्शन, मग ते नाही लागत. हां, क्षेत्राने स्पर्शन म्हणते, स्पर्शन. त्या स्वर्गातले जे देव आहेत का नाही, त्यांचं स्पर्शन तर पाहिजे का नको तेवढ्या खालच्या राजूपर्यंत. मग कोण कधी गेलंच नाही आहे, कधीच गेलं नाही आहे ना. मग आता असं कसं लिहिलं आहे, आचार्यानेच लिहिलेलं आहे की तो देव गेलेला आहे वगैरे. तर मग एक तर तो देव खाली असेल, तर हां खालच्या स्वर्गातला असेल एक, तर नाहीतर ते गेलाच नाही. हे दोनच ऑप्शन. कळालं का नाही, पॉईंट समजला. हे जरा वरचं आहे म्हणून मी तुम्हाला काय म्हणलं तर शेवटी सांगतो. हे धवला ग्रंथ जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला ते समजून येईल की तेवढं स्पर्शन समजलं ना. ते त्या स्वर्गातले जो कोणी जन्मलेला आहे त्याचं खालपर्यंत काय नाही आहे, कधी कोणीच गेलं नाही, ते स्पर्शन लागत नाही. कधीही कोणी जरी गेलं असं तर ते स्पर्शनमध्ये काउंट केलं जातं. क्षेत्रामध्ये कसं वर्तमान काळ बघितला जातो, पण स्पर्शनमध्ये तिन्ही काळ असतात. समजलं ना, तिन्ही काळापेक्षा 2च काळ असतात, भूतकाळ आणि वर्तमान काळ आहे ना. कधीच झालं नाही ना ते, त्यामुळं ते स्पर्शनच नाही आहे, त्यामुळं तो 2 आहे. आणि असं घडतं असतं, असे अनेक प्रश्न आहेत आहे ना. आता जसं 16 स्वप्न आहेत का नाही, त्यामध्ये एक स्वप्न काय आहे, विमान. त्याचा अर्थ काय सांगितला जातो की तो काय येणार आहे, तीर्थंकर जो जीव आहे तो स्वर्गातनं येणार आहे, असा अर्थ दिला जातो का नाही आहे ना. आता जे नरकातनं तीर्थंकर होणार आहेत तिथं काय होणार आहे. मग एक तर 2च ऑप्शन तिथं. काय 2 ऑप्शन, एक तर स्वप्न बदलेल काय, नाही तर स्वप्नाचा अर्थ बदललेला आहे. मग स्वप्न ते जरी असलं विमान तरी त्याचा अर्थ वेगळा असेल. आता काय आहे हे कोणाला माहिती, सर्वज्ञांना माहिती. म्हणजे असे काही प्रश्न आहेत, समजलं ना मी काय म्हणतोय ते. असे काही प्रश्न आहेत, अशा सगळ्या चर्चा आहेत. हळूहळू ह्या अजून खूप आहेत, पण मी काय जास्त घेत नाही, मग परत ते तुम्हाला जड वाटेल. आता हे बेसिक सोपं जर बघितलं तर कसं वाटतंय, हलकं फुलकं राहतंय आहे का नाही. चल, हो भो प्रभो.